महिला मंडळाचं गाणं या ठिकाणी सुरुवातीचं गायक अनिकेत चव्हाण या ठिकाणी सादर केलं आणि त्या गाण्यासाठी वैष्णवी कांबळे, स्मिता भुवन, नेहा बदगुरे, साक्षी लोटेकर, सोनाली लोटेकर, आरती निर्मल, लावण्य धन्यवाद रक्ताची नात्याची शिपाई म्हणून आपण दोघं जाऊ ना दोघं जाऊ मध्ये मध्ये शांतता राहता सगळ्यांना एसटी जागा आपण एसटी भाड्यात मुंबईत बसू आता जरा शांतता तुम्हाला प्रथम आता एवढा तुम्ही कार्यक्रम पाहिलेला आहे बरोबर आम्ही तुम्हाला समोरासमोर दिसतो पण आमचे काही असे कलाकार आहेत ते समोरासमोर दिसत नाही पण त्यांची एक कला एक वेगळी आहे बघा इकडे बघा कलाकार कसा हा काही फळ्या घेऊन बसलेला काळ्या पांढऱ्या पट्टे हा बसायला तांबडा कसा काय तरी सुद्धा त्याची कला बोटाची आहे हाताला घेतो तरी त्याची कला बोटांची आहे बोट हलवल्याशिवाय त्याचा आवाज येतो त्याच्यानंतर आमचे वालेगुली त्यांची पण कला बोट मागं पुढे करतात त्याच्यानंतर आमचे बंधुराज कीर्तनकर भोलेनाथ कीर्तनकर पण आहेत त्यांची पण बोट मागं पुढे होतात त्याच्यानंतर ढोलकीवाला बघा दोन्हीकडनं बोट हलवतो तो साऊंडवाला बोटच फक्त फिरवतो हे सगळी जण बोटांची काम सगळी जण बोट हलवतात मग हा वसाडा दांड्या का हलवतात बस तुझ्या दांड्या हालायला लागल्या आमच्या तो कसा माहिती नव्हता आता राजे महाराज यायला आज शांतता राहा म्हातारीला घाबरलीस फक्त आता घाबरू नको झोड धरून तुझ्या पुढे राहायची झोड आहे महाराजांना बोलून रस्त्यावर तिथं अहो मामा तुमचा भाचा मी श्यामा अहो मामा तुमचा भाचा मी श्यामा तुमची पोरं मला अहो सांगा मामा तुमच्या पोरी
मी काय म्हणतो तिकडे या. म्हणजे मी नाही कोलगेटची जाहिरात काढली. एवढाच कारण. कोलगेटची जाहिरात होता 10 टाकायचं. महाराणी साहेबांना दरबारात हजर करा. महाराणी साहेब महाराणी साहेबांना दरबारात हजर करा. असं एक मशीन असेल आणि ते बाहेर पडायचं आणि पुढे काय ठेवतो ना या राणी साहेब या. पोलीसच्या गाडीची पुढे आहे. आणि शान काढून जा. बोला प्रधानजी. राणी साहेब तब्येत कशी काय महाराजांची? प्रधानजी, महाराजांची तब्येत तुम्हाला माहिती आहे. गडी आता वरती जायची मी एकदा वाट बघते. मग राणी साहेब एक उपाय करा. उपाय प्रधानजी माझं ऐकून तरी घ्या. मी बघते कधी वरती जातात ते आणि आपले शिवसेन भाऊजी चालले त्यांच्यासाठी औषध आणायला. पण ते जर वर गेले तर तुम्ही खाली राहाल काय? हे आमचं आम्ही बघू. राणी साहेब प्रधानजी, शिवसेन भाऊजी आता औषध आणतील मग महाराजांना काय होतंय? राणी साहेब तो आज हराम करू सुरसेनेवरती घाला म्हणजे एका दगडा 2 पक्षी पडला. एका दगडात जर 2 पक्षी पडली तर ती 2 पक्षी आम्हाला म्हणतात प्रधानजी तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? राणी साहेब तर आपलं हे प्रेम आहे. प्रेम प्रधानजी म्हणजे शिवसेन भाऊजी जे औषध आणतील त्याच्यामध्ये आपण विष घालायचं. राणी साहेब मी वा प्रधानजी, वा. 20 घालू नका. तुम्ही 21, 22, 23 नाही जमलं तर 24, 25, 26 पण 20 नको. वा, मानलं तुम्हाला. प्रधानजी हे फक्त आणि फक्त मी तुमच्या प्रेमामुळे. राणी साहेब वा. माझं प्रेम आहे तुमच्यावर. हो आमचं पण आहे. प्रधानजी यात काही धोका? नाही होणार धोका. तुमच्याकडे मोठा धोका. आनंद दिवस हे आमचं प्रेम आहे. तुम्हाला प्रेम करायला पण भेटणार नाही. आम्ही काय मेलेलं प्रेम आंधळं असतं. हो बरोबर आहे. तुमचं म्हणाला बरोबर आहे. प्रेम हे आंधळं असतं पण यांचं डोलं कुठं त्याला करायचं. सुद्धा लावले. मी काय म्हणतो नंदिता कांबळे. आम्ही येतोय हराम खोरा कोणाला पिसरी व्हायचं नाही. चला प्रधानजी. एवढा मार खाऊन आम्ही पितोरी होऊ नाही. प्रधानजी तू लांब राहा रे. आता तुमच्या खानदानीला लागेल. जावा जावा गोंगाटचा चौकात जा, नाहीतर दूर वा. मेरे आता मम्मी किती दूध बीत पिते ना भाव मेंढ्याची. सोडतो म्हणजे साधारण जाऊ आपलं पुढे सोडून दिलं. आपण आहे ना त्याच्या बरोबर राहूया. तो गाडीवाला माझं एक तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. आमच्या महाराजांची तब्येत बरी नाही आणि महाराजांची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून मी वैद्य औषध आणायला गेलो होतो आणि हे औषध मी घेऊन आलोय.
पण हे औषध मी तुमच्या जवळ देतोय आणि हे औषध तुम्ही आमच्या वैद्य साहेबांजवळ द्यायचं आणि वैद्य साहेबांना सांगा महाराजांना औषध द्यायला पण ते कसं घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे पण तुम्ही समजावून सांगा आणि तोपर्यंत मी शिकारीला जाऊन येतो शिकारीला जाऊन येतो आम्हाला एक वाटा पण औषध लवकर पोहोचवा येऊ मी राजा गेला शिकारीला हो राजा गेला शिकारीला शिवसेन भाऊजी इथे आले होते का? हो आले. मग त्यांनी काय तुमच्याकडे औषध वगैरे काय दिलंय का? हो दिलंय. मग ते मागायच्या आधी द्यायला समजत नाही तुम्हाला? तुम्ही घ्यायच्या आधी घ्या ना. तुम्ही दिल्याशिवाय मी घेऊ का? बरोबर आहे पण तुम्ही घेतल्याशिवाय मी कसा देऊ? तुम्ही द्या म्हणजे मी घेईन. हो पण तुम्ही घ्या म्हणजे मी देईन. तुम्ही दिल्याशिवाय मी कसं घेऊ? मग तुम्ही घेतल्याशिवाय मी कसं देऊ? बरोबर आहे का नाही? आपला विषय भाव घेतला का? नाही तुमचं काहीतरी चुकतं. नाही तुमचं चुकतंय. तुम्ही द्या मग मी घेते. मग तुम्ही घ्या मी देतो. असं कसं? घ्यायचं आहे काय? तुम्ही औषध द्या. असं सांगा का नाही? घ्या आणि द्या आणि घ्या. मग पहिलं मी काय बोलली? औषध माग ना औषध आहे ते माहिती. हो. हे हो बरं मग हे कसं द्यायचं ते पण त्यांनी हो सांगितलं. हो ते मला माहित आहे. पण मला व्यवस्थित सांगा. हो मग काय माहिती प्रथमतः ते आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक असल्यामुळे त्याची देण्याची घेण्याची पद्धत ही वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रथमतः तुम्ही त्या बाटलीचं उच्च काढा कारण ते गच्च असतं म्हणजे उच्च काढा. त्याच्यानंतर तुम्ही प्रथमतः ह्याच्यात घ्या मग तुम्ही त्याच्यात घेतल्यानंतर तुम्ही ह्याच्यात ह्याच्यात घ्यायचं त्याच्यात घ्यायचं मग त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याच्यात टाकायचं मग त्याच्यात टाकायचं मग ह्याच्यात त्याच्यात टाकायचं ह्याच्यात टाका त्याच्यात टाकायचं ह्याच्यात टाका त्याच्यामुळे ह्याच्यात टाका त्याच्यात टाका त्याच्यात टाका ह्याच्यात टाका माझ्या ह्याच्यात केल्याशिवाय होणार नाही. प्रथमतः त्या बाटलीचं उच्च बरोबर काय उच्चच घटना काय कवला मुलांनी मग या तुम्ही काय बोलले? कवला करून टाकली. हॅलो या ठिकाणी दीक्षा महाडिक गाव धामापूर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक मंडळ हवं आहे. त्याचप्रमाणे सावडे गावातील एक वानपाट्यावरती एक सुप्रसिद्ध आमचे वडापाव सेंटरचे मालक सूरज गुडेकर यांच्याकडून खास आमचे जे प्रधानजी आहे ज्यांनी म्हातारीची भूमिका आणि प्रधानची भूमिका केली आमचे कृष्णा फिरदारकर यांच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. आपल्या राज्याची जनता सुखी आहे ना? आपल्या राज्यातली जनता सुखी नाही सगळी दव पडून ओली त्यांना घेऊन या. अरे प्रणाम करायचं राहिला. प्रणाम होतो. हा काय केला प्रणाम केला. प्रणाम असा करता मग कसा? अरे महाराज अरे मुद्रा करायचा. मुद्रा हो कसा? मुद्रा बघ. हा
महाराजांच्या चरणी आयशीचा घो असतो. महाराज आहे. हो का? असं चांगलं जातो का? त्यांना घेऊन काय का? हे दिलं असतात ना. हो काय दिसतोय काय नेमका बघतोय पण आता कोण आलं काय गोंडा घेऊन होती काय राऊंडाच गेले होते. महाराज आपली तब्येत कशी आहे? माझी तब्येत का आता साथ देत नाही. हे राज्य मी तुमच्या स्वाधीन करतो. पण महाराज तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणजे वैद्यकडे औषध घेऊन आलो होतो आणि औषध मी तुमच्याजवळ दिलं होतं वहिनी साहेबांना द्यायला. वहिनी साहेबांना औषध दिलं? वहिनी साहेब कुठे आहे? वहिनी साहेब तुम्ही औषध नाही दिलं? भाऊजी तुम्ही दिलेलं औषध मी ह्याच्यात त्याच्यात करत होती. हो आता देते मी. तुम्ही सांगितलं ना कसं? सांगितलंय हो 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 प्रथमतः भूतचा डायरेक्ट टाकली तर बाटली आता वहिनी साहेब द्या लवकर. महाराज सावकाश जाऊन सांगून मारवा. महाराज भाऊजी तुमच्यासाठी औषध आहे. हे औषध घेतल्यावर तुम्हाला एकदम बरं वाटेल. महाराज तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. वहिनी साहेब औषध बरोबर दिलंय ना? तुम्ही आणलेलंच औषध मी आता त्यांना दिलंय आणि तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने दिलंय. ठीक आहे. महाराज भाऊजी ह्यांना काय झालं? भाऊजी बघा ना. अरे काय झालं? वहिनी साहेब महाराज आपल्याला सोडून गेले. नाही नाही महाराज. काल मुजरेच केले आज दुःख हे जाण्याने काल मुजरेच केले आज दुःख हे जाण्याने घात फुलेच हे करते झाली दुःख हे जाण्याने भाऊजी 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 तुम्ही आणलेलं औषध दिल्यावर महाराजांचे प्राण गेले. म्हणजे 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 महाराजांना तुम्ही मारलं? वहिनी साहेब काय बोलताय? नाही भाऊजी तुम्ही औषध आणायचं खोटं नाटक केलं. तुम्ही त्या औषधामध्ये विष घातलं. वहिनी साहेब मला सोडून गेले. तुम्ही बोलू नका. ते सोडून गेले ते मला माहिती आहे. माझा नवरा मला सोडून गेला. भाऊजी तुम्ही मारलं तुम्ही मारलं माझ्या नवऱ्याला. म्हणजे वहिनी साहेब तुम्हाला काय बोलायचं? मला काय म्हणायचं ते तुला चांगलंच माहिती आहे. म्हणजे महाराजांचा घात कुणी मी केला? केला
तुम्ही जाणून बुजून केलं. नाही. तुम्ही अपराध केला. अहो वहिनी साहेब, स्वतःचा नवरा सोडून गेलाय तुम्हाला. अहो थोडी तरी लाज बाळगा, स्वतःचा नवरा सोडून गेलाय. लाज तुम्ही बाळगा. माझा नवरा गेला याची लाज मला सांगता. मी काय म्हणतो हा. तो दाढीवाला बाबा ठीक आहे वहिनी साहेब, पण तुम्ही माझ्यावरती आळ घेताय. नाही, तुम्ही गुन्हा केला. मी माझ्या महाराजांचा घात नाही करू शकत. या संपत्तीसाठी, ऐश्वर्यासाठी तुम्ही हे सगळं केलं. नाही वहिनी साहेब, नाही. मी माझ्या महाराजांचा घात नाही करू शकत आणि मी माझ्या भावाचा घात नाही करू शकत. वहिनी साहेब, तुमचा नवरा तुम्हाला सोडून गेला, पण आळ तुम्ही माझ्यावरती घेताय. तुम्ही अपराध केला. नाही नामदेवा, वहिनी साहेब, आता शोध नक्की मी घेणार. शोध घ्यायची काहीच गरज नाही. तुम्ही इथे राहायचंच नाही. ठीक आहे वहिनी साहेब, ठीक आहे वहिनी साहेब. अहो, महाराज तर तुम्हाला सोडून गेले. तुमचा नवरा तुम्हाला सोडून गेला, पण तुमचा नवरा सोडून गेला दुःख तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. ठीक आहे, हे सांगायची तुमची गरज नाही मला. शोध घेणार मी याचा. आमच्या हुकुमावरून यांचा कडेलोट करा. वहिनी साहेब, विचार करायचा. वहिनी साहेब, विचार करा. हाल घेताय तुम्ही माझ्यावर. ठीक आहे. प्रधानजी, कसं वाटलं माझं नाटक? राणी साहेब, अरे काय दगडा दोन पक्षी पडलाय. प्रधानजी, हे राज्य करायचं हे फक्त आणि फक्त मी तुमच्या प्रेमासाठी केलंय. राणी साहेब वा. प्रधानजी, आता हे राज्य आपलं दोघांचं. आता फक्त आपण दोघंच. हो पण बरोबर आहे. माझं म्हणण्याचा उद्देश असा की कसं आहे माहिती आहे, तुम्हाला आजच्या युगासारखं प्रेम करता येतं ना. आजच्या ह्याच्या युगामध्ये प्रेम करण्याची पद्धती वेगळी आहे. बघा ना. तर आताच्या ह्याच्यात आमच्या मध्ये एक मागच्या टायमाला एक सैराट पिक्चर आला, त्याच्यामध्ये प्रेम कहाणी होती. तर त्या प्रेम कहाणीसारखं तुम्ही जर लव मॅरेजचा काय तो काय केला तर एक बरं होतं. पण त्यांची एक पद्धत कशी आहे, त्यांनी प्रेम कसं केलं माहिती आहे. एक परशा होता आणि एक आरची होती, बरोबर आहे. तर आरची परसाकडे कशी आहे, परसाकडे नाही परशाकडे. मग मी काय म्हणतो, तू परसाकडे, परसाकडे नाही, परसाकडे ह्याला म्हणतो. तर आरची परशाकडे कशी झाली हे तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्याकडे नाम आरची परशाकडे मुलांना लक्ष द्या. ताज्या आलो ना आरची नापासाठी. पण असू दे, जरी समजा एक तसा म्हणायला गेलास तर आरची परशाचा विषय घेतलास तर ह्यांच्याकडे बघितलास तर साधारणतः आरची सारख्या दिसतात. बरं, आरची सारख्या थोड्याफार दिसतात. आता परशाचा म्हटलं तर असू दे, परशान थोडी माती खाल्लेली. आम्हाला आता परसाकडे जायची मी हराम खरा कोणाला विकलं पाहिजे ना. आमचं हे प्रेमात नाही. कानाला पडलं 3 गोट्या आल्या कशा 3 आल्या. 3 आल्या.
आय माय सॉरी. येतो आम्ही. या त्याच्या हातातला जर गावला डांब हॅलो आणि डांब असं फिरलं त्याच्या नाही जर ह्याच्या बिया उडवल्या या ठिकाणी अमोल हौसारे मला एक सांगा, महाराज आमचे आम्हाला सोडून गेले, पण मला एक तुमच्याकडून महत्वाची माहिती पाहिजे. मला एक सांगा, मी आलेल्या औषधामध्ये विष कोणी घातलं? बघा, मी तुम्हाला सगळं सांगितलं. तुम्ही आमच्या बाजून राहिलो हा. होते त्या मेल्या दाढीवाल्या बाबाला आम्हाला बेस व्हायचं. ठीक आहे, आम्ही त्याच्या बाजून जाणार नाही, पण तुम्हाला मी खरा सांगितलं. कोणी आणल्या? सांगतो. त्याच्यामध्ये विष कुणी टाकलं माहितीये? कोणी? तुमच्या वहिनीनी. म्हणजे मी आलेल्या औषधामध्ये विष स्वतः वहिनी साहेबांनी घातलं? हो. पण त्याने असं का केलं? हा माहिती आहे? हा. तुमच्या वहिनीनी आणि तो दाढीवाला बाबा त्या दोघांचं लपड आहे. लपड आहे. म्हणजे प्रेम आहे? नाही लपड आहे. म्हणजे प्रेम आहे? नाही लपड आहे. अरे ह्याला प्रेम म्हणतात. याला प्रेम म्हणत नाही. प्रेम म्हणतात कशाला माहिती हा. आहे? एखादी मुलगी आणि एखादा मुलगा या दोघांचं असतं त्याला प्रेम म्हणतात. आणि एखादी लग्न झालेली बाई, लग्न झालेला पुरुष या दोघांचा असतं त्याला लपड. म्हणजे ज्याला प्रेम म्हणतात. ठीक आहे, माझ्या वहिनी साहेबांनी एका प्रेमापणी स्वतःच्या नवऱ्याचा घात केलाय. आणि घात केलाय. आपण फोडणीचा भात आणि त्याच्यावरती करायची भाजी टाकली. ठीक आहे, म्हणजे वहिनी साहेबांनी एका प्रेमापोटी. आणि लपड कुठे? ठीक आहे, पण मी जिवंत आहे, तुम्ही वहिनी साहेबांना सांगू नका. आणि तो हरामखोर दाढीवाला कोण? दाढीवाला बाबा. हा, त्याला तर मी सोडत नाही. येतो आहे? आम्ही तुम्हाला सगळं बोलवू. हा. तेव्हा तुम्ही यायचं. नाही तर आमची साला भरून तिथपर्यंत तुम्ही तिकडे टाटा करा. ठीक आहे, येतो मी. चांगला माणूस राहून यांच्या बरोबर राहून ना त्याचं डांब काम कर भलट पण घेऊन आज आनंद दिवस. एक विचारू का? का दोन विचार आपल्याला चांगलं बोर्ड पाहिजे रे. राणी साहेब, हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा. प्रधानजी, हे राज्य मिळवण्यासाठीच आपण महाराजांना मारतो. म्हणजे आपण दोघांनी. आणि अजून तुम्हाला कसं राज्य हवं? असं हसू नका तुम्ही. राणी साहेब, माझं प्रेम आहे तुमच्यावर. हो आपलं पण आहे. तुला तर तुम्ही माझ्यावर प्रेम करत नका. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? नाही त्यांचं लपड आहे. तुमच्या प्रेमासाठी हे मी सगळं केलं. हे राज्य आपलं दोघांचं आहे. आणि अजून तुम्हाला काय हवं? राणी साहेब, हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा. प्रधानजी, मला अजून समजलं नाही. हे राज्य आपलं दोघांचं आहे. विचार करा राणी साहेब. तुम्ही प्रेम केलं ना माझ्यावर? तुमच्यावरती प्रेम न केलं, हे राज्यावरती प्रेम केलं. भावकीत का झालं? प्रधानजी, काय म्हणाला तुम्ही? तुमच्यावरती प्रेम न केलं, हे राज्यावरती प्रेम केलं. प्रधानजी! भांडण सोडवतो.
तुला काय मारायचं आहे वाटतं म्हणजे लगेच आला माझी सहा आणि तो मी आहे ना पाठी आले भेटायला तर आमचं त्यांनी चांगली बातमी दिली याला काय तो पेटवा चांगला पद भेटलाय या उपकाड गावाच्या तांटामुक्ती अध्यक्षाची तुझी निवड केली आहे त्यांनी त्यांना कोण भेटला ना तुमच्या का माणूस भेटला म्हणजे काय चांगलाच माणूस आणि ते काय बोलले आमच्या वतीने त्याचा सत्कार माझा सत्कार आहे आज रोजी जे काही मला उत्ताड गावाने तंटामुक्ती अध्यक्ष या पदावरची काही माझी नेमणूक केली आज जे काही मी पद घेतलेलं आहे ते मी मला वाटलं इकडं आवाज यायला जे काही मला तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर दिलेला आहे तर मी त्या पदाचा स्वीकार करतो आणि तुम्हाला एक वचन देतो जोपर्यंत मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे तोपर्यंत गावाची भांडणं मिटवणार नाही पण पहिल्याच विषय माझ्याकडे भांडणाचा आलेला आहे त्यामुळे तो मी पहिला विषय तंटामुक्ती तर पहिलाच विषय मी आता घेतो थोडा लांब असता मीटिंगला बसलो जरा शांतता राखा का नाही असा तुझा बेंटा फिरवी मध्ये बोलायचा नाही मी तंटामुक्त अध्यक्ष पहिला सांगतो माझ्या पुढे नाही बोलायचं काय आहे हो माझा बेंटा फिरत याची मान दाबा त्या कुल्यांवर लावा काय तो उजेड त्या कुल्यावर पडू दे तर मी काय म्हणताय तर गावामध्ये प्रथमतः तंटामुक्तीचा विषय आलेला आहे भांडणाचा विषय आलेला आहे तर आता मी भांडणं सोडवायला घेतो याला भुग्या मारून सगळ्या नाचतोच काय लेडीज फर्स्ट हो लेडीज फर्स्ट आहे तुम्ही लेडीज आहो की बाई आहो कोण आहो तुम्हाला तेही नाही समजा कोण असेल तर लेडीज बाई दॅट इज बेस्ट हे राज्य माझं आहे आणि ते मलाच पाहिजे याला देणार नाही एवढा अशांतता हे राज्य भांडणाच्या याच्या तटामुक्त अध्यक्षाला मान काय लावतात स्वतःच्या करून जातात दाढीवाले बाबा ओ दाढीवाले बाबा हे नाही काय पडत तुझा फिनिश नको हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन कर राज्य माझ्या
बाजूची कल्पना साईड केली आहे. तर आज रोजी भांडण्याचा विषय भांडणात हसायचा तर आज जो काही दोन्ही पक्षाकडनं मला जे काही ऐकिवाद ज्या काही भेटलेला आहे ह्या लेडीज बाई बोलताय हे राज्य मला पाहिजे. तर हे दाढीवाले बाबा बोलताय हे राज्य मला पाहिजे. तर टाटा मुख्य अध्यक्ष असा निर्णय देत आहे हे राज्य मी घेतो तुम्ही पहिला गाव नात्याचं राज्य तुम्ही पहिला गावलं तुमच्यावर राज्य आम्ही जाऊ शकू विचार तुम्ही करा. चाल तेव्हा मी प्रेम केलं तुमच्यावर. नाही नाही लपडं केलं तुम्ही. मी माझ्या नवऱ्याला मारलं. भावासारख्या माझ्या दिलाचा कडेलोट केला मी. मला सांगा एवढं करून तुम्ही काय पिनवलं ह्याच्याबरोबर लफडा केला ह्याच्यासाठी तुम्ही नवऱ्याला मारला तिराला तिकडं दरीत ढकलायला सांगितला आणि ह्या माणसात काय केला तुमच्यासाठी केला फसवलंय मला. तुम्हाला फसवलं नाही तुम्हाला काय केलं गंडावलं. तुम्हाला आम्ही ह्याचा कडेलोट केला नाही 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 तुम्ही मला फसवलं नाही तुम्हाला काय केलं वहिनी साहेब का असं केलं तुम्ही? भाऊजी मी ह्याच्यावर प्रेम केलं. नाही लपडं केलं. वहिनी साहेब त्याच्या प्रेमासाठी मी तुमच्या भावाला मारलं माझ्या नवऱ्याला मारलं तुमचा कडेलोट करायला सांगितलं. पण तुम्हाला त्या नवऱ्याला मारायचा होता तर त्याला घटक कोण द्यायचा मारायचा कशाला? वहिनी साहेब मोठी चूक केली तुम्ही. भाऊजी अहो समाजा भावनाचा घात तुम्ही केला भाऊजी क्षमा करा. पण आळ तुम्ही माझ्यावरती घेतलात. भाऊजी वहिनी साहेब भाऊजी क्षमा करा. वहिनी साहेब लाज वाटते तुमची लाज. भाऊजी क्षमा करा अहो मला. हे हरामखोरानं तुमच्यावरती प्रेम नाही केलं या राजावरती प्रेम केलं या खालीवरती प्रेम केलं. आणि तुम्हाला काय वाटलं? चूक झाली माझी. हा? मी असं अहो नव्हतं. आता काय बोलू उपयोग आहे? नवरा तुमचा परत तुम्हाला मिळणार नाही. पण कुटुंबाची वाट तुम्ही लावली आहे. प्रेम करतायत प्रेम. वहिनी साहेब ठीक आहे तुमच्याकडे मी नंतर बघतो पण पहिल्यांदा या हरामखोरला सोडत नाही मी. अरे हिंमत असेल ना तर माझ्या बरोबर चला.
घाबरू नको, इकडे ये. इकडे ये. दाढीवाला बाबा दारू पितो. बरोबर, आपल्याला फायदा आहे. दारू पिण्याचे पण फायदे आहे. दारू पिण्याचे फायदे माहिती ना? दारू पिण्याचे मोठे फायदे आहे. असं कोणते फायदे? कोणता म्हणजे दारू पिणारा माणूस आहे ना, त्याच्या घरात कधी चोरी होत नाही. हो, चोरीच होत नाही. याला काय ठेवी ठेवा ना, कोणाला काही. दुसरा, दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्रा चावत नाही. कुत्रा चावत नाही. दारू पिणारा चालतो कसा? असा चालायला लागला कुत्रा त्याचा धरीत नाही. तिसरा पाहिजे, दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होईल. म्हातारा होत नाही. याला जगत ठेवा. चौथा पाहिला, दारू पिणारा माणूस, दारू पिणाऱ्या माणसाला आहे ना कुणी पण किती पण जोडा त्याला अजिबात समजत नाही. त्याची उतारल्यानंतर सोडण्यावरच विचारतो मला कुठे क्रमांक 4 हा बियाला याला जोडायचा. तू टेन्शन घ्यायचा नाही. उतरल्या आपल्यालाच विचारेल. बरोबर, तुम उसको काय करणे का, काय करणे, तुम उसको उठवणे का, मैं उसको गटवणे. कोणत्या मध्ये ये बाबा ये, तुला पण जरा गटवणे. होऊन जाऊ दे. काय एक होऊन जाऊ दे. हा या इथं मध्ये या. अतिशय सुंदर म्हणजे कॉमेडी शिपाईची या ठिकाणी 50 रुपये. या ठिकाणी आपल्या समोर येते महाराष्ट्राची ख्यातनाम लावणी सम्राज्ञी वसुबाची राणी रुपालीताई हाटे. आता काय होणार माहितीये? बोल काय नुसतं मजुरीच घेणार. आता जंक्शन कार्यक्रम आहे, ह्याच्यात आम्ही सोडणार. बरोबर आहे? तू सुरुवात कशी करायची? तू ढोलकीची सुरुवात करायची कशी? तशी नाही, टांग टांग तसं नाही. टांग 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 तुझी टांग माझी हिच्याकडून टांगते. ते पण नाही जमलं फुल्यांचे घे. टांग 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 टांग.
जेवणात मी सगळे जेवणात का? अजून वन मोर झालेलं नाहीये. वन मोर
इथं अजून भरपूर संपलं काही जेवलात ना टाळ्यांवरती टॅक्स नाही लावले टाळ्या वाजवा मला बोलता नक्की जेवलात ना मजा येते ना येते ना मजा येते का येते ना कार्यक्रमात टाळ्या वाजवा एक प्रश्न विचारू का मावशी विचारू विचारू ना येऊ का देऊ शांत बसते विचारू का ह्यांनाच विचारते ते भरपूर आवाज चालू आहे ना विचारू ना विचार नाही सगळ्यांनाच विचारतो उत्तर आलं पाहिजे बघा मावशी आबा आहेत का इथे आबा नाही आहेत अच्छा विचारत्या जरा बघा तुमचं आमच्यावरती प्रेम आहे का आहे बघा काय बोलताय आहे का बरोबर प्रत्येक भावाचं प्रत्येक बहिणीवरती प्रेम असतं ना एकदा जोरात टाळ्या वाजवा
रागाचे हे करून बघितलं जसं काय हिकडनं आमच्या हिरोईन कसा गुणवला तसं मुलं कुठे अजून तुम्ही इथे जात देवा माझ्या राज्यातून प्रधानजी हे राज्य माझं आहे चालदेवा प्रधानजी सेवा यांचाही कडेलोट करा यांचाही कडेलोट करा याच्यासाठी नवऱ्याला मार तुला हिफाजत करणे तुला हिफाजत करणे तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली 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 आता तुम्ही पडून जायची मी सुट्टा भागायची आज जो मी जिवंत आहे ना या दोघांमुळे जिवंत आहे हम दो हमारे एक या हराम खोराने तुमचा घात केलाय घात हा प्रेम करताय प्रेम ठीक आहे हे राज्य ज्याने घेतलंय ना ते राज्य परत मिळवणार नाही आज सुरक्षित जिवंत आहे हराम खरं तुमच्या वैदी साहेबांना प्रेम करतात वैदी साहेब प्रेम या तुम्ही काल उपयोग नाही बोलत कुटुंबाची वाट ठेवली तुम्ही भाकऱ्या बाजा
प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रम संपलेला आहे. आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत सहकार्य दिल्याबद्दल श्री वरदान माने जानवर फेस्टिवल मंडळाच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपला कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.